ठरलेल्या बेताप्रमाणे कार्यक्रमातील जेवणाला हुलकावणी देऊन आमची सवारी निघाली शाकाहारी जेवण शोधण्यासाठी. प्रवास करत असताना ट्रकवरील इंग्लिश वाचून आपल्याला शाळेत चुकीचं इंग्लिश शिकवलं गेलं ह्याचं फार दुःख वाटलं. झालेलं दुःख आणि लागलेली भूक कमी करण्यासाठी घेतली गाडी लगेच गिरीबंधूंच्या हॉटेलला. आपलं असंच असतंय, आपण हॉटेल बघून नाही, आपण जेवण आणि चव बघून थांबत असतो. जातानी भेळीची चव बघून जेवण हितच करायचं हे पक्क ठरवलं होतं. व्हेजचा मेनू लिमिटेड आणि चविष्ट असल्यामुळे जास्त वेळ न घालवता ऑर्डर देऊन टाकली. तो हाजीर आहे आपके सामने झणझणीत शेंगा भाजी आणि खोबरं आमटी. गरमागरम तंदूर रोटी आणि दोन्ही भाज्यांची चव असली खतरनाक होती की काय विचारायची सोय नाही. दणकून लागलेली भूक आणि भेटलेलं चविष्ट जेवण. एक नंबर. आणि भावानी एक नंबर म्हटलं की पैसेच वसूल झाले. नॉनव्हेजवाल्यांनो नाराज होऊ नका, तुमच्यासाठी तर बिर्याणीचा स्वर्ग आहे, इथं स्वर्ग. ते म्हणतात ना यावं लागतंय, तसं नाही हो, इथं जावं लागतंय. पत्ता आणि नंबर कॅप्शनमध्ये दिलाय, वेळ भेटलं तर नक्की जावा. दररोज बाहेर जेवून चालत नाही, घरचा किराणा पण भरावा लागतो, तेव्हा कुठं घरी जेवायला भेटतं. संपली सुट्टी, आता घेऊ द्या निरोप, भेटू पुन्हा, चला.